नोवा IVF फर्टिलिटी नाशिकमध्ये सेल्फ सायकल IVF उपचाराची सुरुवात, जोडप्यांसाठी आशेचा किरण। नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील नोवा IVF फर्टिलिटी सेंटरने सेल्फ सायकल IVF या आधुनिक उपचार पद्धतीची सुरुवात करून अनेक जोडप्यांना नैसर्गिक पद्धतीने मूल प्राप्त करण्याचा मार्ग मोकळा केलाय। ही सुविधा प्लॅटिनम ग्रँड प्लाझा, पाटील लेन, मॅग्नम हॉस्पिटल आणि चलो KBS स्कूल जवळ उपलब्ध आहे। नोवा IVF फर्टिलिटी ही भारतातील अग्रगण्य फर्टिलिटी साखळी असून नाशिकमधील केंद्रात जागतिक दर्जाचे उपकरण, अनुभवी डॉक्टर व भ्रूणशास्त्रज्ञ तसेच रुग्ण केंद्रित सेवा देण्यात येते। ही प्रक्रिया अशा जोडप्यांसाठी उपयुक्त आहे जे त्यांच्या स्वतःच्या अंडाणू आणि शुक्राणूंचा वापर करून मूल प्राप्त करू इच्छितात। यात महिलेला अंडाशय उत्तेजित करणारी औषधे दिली जातात। परिपक्व स्त्री बीज गोळा करून पुरुषाच्या शुक्राणूंशी निषेचन केले जाते। त्यातून तयार झालेला भ्रूण महिलेच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जातो। प्राथमिक तपासणी, हार्मोन्स व स्त्री बीजची स्थिती तपासली जाते। अंडाशय उत्तेजन, स्त्री बीज वाढीसाठी औषधोपचार, स्त्री बीज संकलन, परिपक्व स्त्री बीज गोळा करणे, निषेचन व भ्रूण विकास, शुक्राणूंशी निषेचन करून भ्रूण वाढवणे, भ्रूण प्रत्यारोपण, सर्वोत्तम भ्रूण गर्भाशयात टाकला जातो। गर्भधारणेची पुष्टी 10 ते 12 दिवसांनी चाचणी हे उपचार प्रक्रियेतील महत्त्वाचे। प्रगत तंत्रज्ञान व जागतिक दर्जाची प्रयोगशाळा, वैयक्तिक उपचार योजना व तज्ज्ञांची टीम, नैसर्गिक घटकांचा वापर करून सुरक्षित पद्धती, मानसिक समुपदेशनाची सुविधा इत्यादी नोवा IVF फर्टिलिटी सेंटरची वैशिष्ट्ये। नाशिक व परिसरातील अनेक जोडप्यांना येथे यश मिळाले असून उपचारादरम्यान मिळणारा भावनिक आधारही महत्त्वाचा ठरतोय। नोवा IVF फर्टिलिटीच्या नाशिक शाखेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे जोडप्यांचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करणे आणि त्यांच्या प्रवासात विश्वासू साथ देणे। पत्ता आहे 4था मजला, प्लॅटिनम ग्रँड प्लाझा, पाटील लेन, कॅनडा कॉर्नर, नाशिक। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नेवा IVF हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे। तिथं आपण संपर्क साधला आरतीताई पारख यांना 16 वर्षाचा अनुभव आहे आणि आत्तापर्यंत ज्यांना मुलं होत नाही ते निराश असतात, त्यांचे सासू सासरे निराश असतात, अशा लोकांचं त्यांनी स्वप्न पूर्ण केलेलं आहे। तर आज आपण त्यांच्याकडनं पूर्ण माहिती जाणून घेऊ का त्यांनी कसं स्वप्न पूर्ण केलं ना, तर कशा ट्रीटमेंट ते करतात। काय सांगाल मॅडम तुम्ही? हो, नमस्कार। हो, बरोबर 16 वर्ष झाली मला ह्या क्षेत्रात आणि ह्या 16 वर्षात मी बघितलंय की अडचणी वेगवेगळ्या असतात। म्हणजे ज्यांना प्रेग्नन्सी राहत नाही त्यांना कधी पुरुषांचा दोष असतो, कधी स्त्रीमध्ये दोष असतो, कधी दोघांचेही नॉर्मल असूनही राहत नाही। अशा वेगवेगळ्या अडचणी असतात। तर पहिली गोष्ट, अडचणी जाणून नेमकं काय आहे त्याचं निदान करून जर ट्रीटमेंट केली तर नक्कीच सक्सेस येतो। आणि मला आनंद आहे हे सांगायला की ह्या 16 वर्षात हजारो असे जोडपे आहेत ज्यांना ह्या ट्रीटमेंटचा फायदा होऊन त्यांचं संतती प्राप्तीचं सुख हे पूर्ण झालेलं आहे। मॅडम, हे जे तुम्ही स्वप्न पूर्ण प्राप्ती झालेले म्हणताय, मग एखादं पेशंट आलं तर त्यांना किती दिवसाचा कोर्स असतो का त्यांचं स्वप्न पूर्ण होतं बा? कशा ट्रीटमेंट घेतात? बरोबर, आता कुठलेही पेशंट आले की पहिले आपण काय करतो की त्यांच्या आधीच्या जर काही फाईल असतील तर त्याच्यात काय तपास झालेले, त्यांनी आधी काय ट्रीटमेंट घेतलेली आहे, किंवा त्या नसतील तर आपण ज्या बेसिक गोष्टी आहेत प्रेग्नन्सी राहण्यासाठी दोघांमध्ये त्या तपासून घेतो। त्या तपासात जिथे कमतरता आली आहे त्यानुसार त्यांना 3 पद्धतीची ट्रीटमेंट सांगितली जाते। कोणाला नुसतं गोळ्या औषधं यांनी फरक पडतो, दुसऱ्या लेवलला कोणाला गोळ्याबरोबर इंजेक्शन आणि IUI पद्धतीचा वापर करावा लागतो, आणि काही ज्यांना जोडप्यांना खूप वर्ष झालेली असेल किंवा त्यांचा जो एखादा फॅक्टर आहे किंवा एखादा घटक आहे जो बिकट असेल, म्हणजे धातू खूप कमी असणं, नळ्या ब्लॉक असणं, किंवा अंडाशयात स्त्रीबीज व्यवस्थित न बनणं, किंवा स्त्रीबीजाची खूप कमतरता असेल, अशा लोकांना मग टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयत्न करावा लागतो। तर ह्यापैकी जी पण ट्रीटमेंट जर आपण त्यांच्या याच्यानुसार, त्यांचे जे रिपोर्ट्स आहेत त्यानुसार घेतली तर साधारणतः 3 महिन्यात त्यांना प्रेग्नन्सी राहते। तर या होत्या आरतीताई पारख। आज नाशिक लोकशाही न्यूजला ताई माहिती दिल्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत।